विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत 3rd, 4th, 5th आणि 6th सेमिस्टरच्या ज्या होऊ घातलेल्या एक्झाम आहेत त्या दिनांक 16 मार्च पासून सुरुवात होणार आहेत. त्या परीक्षाचा जो मोड आहे, जी पद्धत आहे, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने होणार आहे. या संदर्भातला या आधीचा व्हिडिओ मी टाकलेलाच होता, बनवलेला होता. तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांना नेमके ऑनलाईन आणि ऑफलाईन हा पर्याय कुठला फॉर्मॅट आपल्याला भरायचा आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे व त्या संदर्भातला एक सर्क्युलर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अर्थात वेबसाईटवर पडलेला आहे. तर या सर्क्युलरचं अवलोकन सुद्धा आपण करणार आहोत. तत्पूर्वी राज बॉटनी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर राज बॉटनी हे चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्या मोबाईलवर आपल्याला येत राहतील. विद्यार्थी मित्रांनो पहा, 1 मार्च रोजी प्रकाशित झालेलं हे सर्क्युलर ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 च्या मार्च-एप्रिल 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेसंबंधी माहिती तात्काळ सादर करण्याबाबत. तसं हे महाविद्यालयाचे प्राचार्य, संचालक व सर्व महाविद्यालयाच्या परिसंस्था यांच्याशी निगडीत असलेले सर्क्युलर आहे, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांचा उल्लेख असल्या कारणाने विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचे हे सर्क्युलर असणार आहे. पहा, 2020-21 मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 च्या मार्च 2021 मध्ये होणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 16 मार्च 2021 पासून घेण्याचे विद्यापीठाने आयोजिले आहे. त्यानुसार संदर्भ पत्रातील मुद्दा क्रमांक 23, 24 व 25 हे जे संदर्भ जे पत्र होतं, आता हे संदर्भ पत्र 23, 24 व 25 हे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यामध्ये विद्यापीठाने महाविद्यालयामार्फत माहिती मागवली होती विद्यार्थ्यांची, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन एक्झाम द्यायची आहे. तर 23, 24 व 25 हे मुद्दे कोणते आहेत, तर हे ते परिपत्रक, ज्या परिपत्रकाचा हा संदर्भ पहा. यामधले 23, 24, 25 या मुद्द्याकडे आपण पाहूयात. तर पहा, 23वा मुद्दा, 23व्या मुद्द्यामध्ये सांगितलेले आहे, ऑफलाईन परीक्षेसाठी सर्व महाविद्यालय परिसंस्थांनी या कार्यालयाने पूर्वी कळल्याप्रमाणे QPDS ची माहिती भरून घ्यावी, म्हणजे प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यास अडचण येणार नाही. 24वा मुद्दा, जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत त्यांची माहिती विद्यार्थ्यांकडून घेऊन खाली दर्शवलेल्या तक्त्यानुसार मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 अंतर्गत टाइम्स न्यू रोमन या फॉर्मॅटमध्ये एक सॉफ्ट कॉपी तयार करायची आहे महाविद्यालयाला व बामू एक्झाम 2021 जीमेल यावर मेल करायचा आहे. तर विद्यार्थ्यांचं नाव, त्यानंतर नेम ऑफ कोर्स, सेमिस्टर, सीट नंबर, PRN नंबर, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, हे जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने जे एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी. व 25वा मुद्दा, जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देणार आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सुद्धा या रकान्यामध्ये भरायचं आहे. नेम ऑफ द कोर्स, सेमिस्टर, टोटल स्टुडंट आणि रिमार्क. तर हे असे 23, 24 आणि 25 जे या सर्क्युलर मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे हे जे पॉइंट आहेत. तर मुद्दा क्रमांक 23 ची माहिती तात्काळ भरून, तसे मुद्दा क्रमांक 24 ची माहिती महाविद्यालय परिसंस्थेमार्फत गुगल फॉर्म तयार करून सदर फॉर्म विद्यार्थ्यांना पाठवून त्यानुसार माहिती संकलित करायची आहे व 5 मार्च 2021 पर्यंत बामू एक्झाम 2021 @gmail वर मेल करायची आहे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 25 प्रमाणे सुद्धा माहिती भरायची आहे. आता जी माहिती आता या परिपत्रकामध्ये मागवलेली आहे, पहा, ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती सादर करण्याचा तक्ता महाविद्यालयामध्ये असणार आहे. विद्यार्थ्याचं नाव, नेम ऑफ द स्टुडंट, कॉलेज नेम, नेम ऑफ द कोर्स, सेमिस्टर, सीट नंबर, PRN नंबर, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ आणि एक्झामिनेशन मोड ऑनलाईन, अर्थातच ऑनलाईन जर तुम्हाला द्यायचं असेल तर ऑनलाईन मोड तुम्हाला द्यायचे आहे. तर महाविद्यालयाने वरील जी माहिती आहे ती गुगल फॉर्म तयार करून द्यायची आहे. त्यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत त्या ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचा तक्ता सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्यामध्ये नेम ऑफ द कोर्स, सेमिस्टर, टोटल स्टुडंट, किती विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असे, जे विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत त्यांची माहिती विद्यार्थ्यांकडून घेऊन वरील दर्शविलेल्या तक्त्यानुसार मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2007 टाइम्स न्यू रोमन फॉन्ट वापरायचा आहे. सॉफ्ट कॉपी तयार करून coordination.exam@bamu.ac.in यावर मेल करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं सर्क्युलरच्या संदर्भात. तर नेमकं आपल्याला कुठला आवेदनपत्र आपल्याला भरायचं आहे, जे की आपल्याला माहिती द्यायची आहे. तर आमच्या महाविद्यालयामध्ये स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठा एक सूचना आणि आवेदनपत्र सुद्धा तयार केलेलं आहे. यामध्ये दर्शवल्याप्रमाणे
BA BCom BSc ME च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांना ऑक्टोबर 2020 ची परीक्षा जी मार्च 2021 मध्ये होणार आहे त्या परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन यापैकी एक पर्याय निवडून महाविद्यालयात त्या संदर्भातील आवेदन पत्र भरून 7 मार्च पर्यंत दाखल करायचे आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र जे भरायचं आहे ते कसं आहे, मी नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव, तुमचा वर्ग कोणता आहे, BA असेल BCom BSc जो असेल, सेमिस्टर लिहायचं आहे, महाविद्यालयाचं नाव हे महाविद्यालयाने तयार करायचं आहे व मार्च एप्रिल 2020 मध्ये होणारी जी परीक्षा मार्च एप्रिल 21 मध्ये होणार आहे ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने द्यायचं आहे जे तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर हे आवेदन पत्र भरल्यानंतर तुमचं नाव लिहायचं, मोबाईल नंबर लिहायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी हे आवेदन पत्र भरून द्यायचं आहे. तर त्या संदर्भातलंच हे परिपत्रक दिनांक 1 मार्च रोजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं होतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, महाविद्यालयाने गुगल फॉर्म तयार करायचा आहे ऑनलाईन विद्यार्थ्यांना जे परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी. व या आधीचे व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. ऑनलाईन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल ती कशी द्यावी, ऑफलाईन विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल ती कधी द्यावी, टाइम स्लॉट किती आहे, ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी किती टाइम स्लॉट आहे त्या संदर्भात पूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दर्शवलेली आहे. तर ते मागील व्हिडिओ सुद्धा विद्यार्थ्यांनी पाहून घ्यावे. तर या सर्क्युलरची लिंक सुद्धा मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आधीच्या व्हिडिओची लिंक सुद्धा मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. भेटूया विद्यार्थी मित्रांनो एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.